खूप व्ह्यूज आले. नाही देत. आता त्यांना काय सांगावं की काय आम्ही आणि दोघे जण सोशल मीडियावर आहोत आहोत. आणि लोक काय गैरसमज करतात की आम्ही खूप नोटा छापतो म्हणून. बाई, अजिबात पैसे अजिबात मिळत नाही. नाहीये. हा, प्रमोशनचे हे प्रज्ञा घेते, प्रमोशनचे घेतात घेतात. प्रज्ञा, परंतु पण मग लोकांना ते खपत नाही ना हो. ते प्रमोशनच्या रील्सला व्ह्यूजच नसतात. असं आहे का? हा. हो. पण हे जे आपण बाकी ठिकाणी पाहतोय लोकांच्या व्ह्यूज म्हणजे प्रमोशन रील्स पाहतोय ते चालतात का? नाही म्हणजे आता मी जसं आहे की मी लोकली प्रमोशन करते. मी हो. कुठलंही ब्रँड प्रमोशन माझ्याकडे येत नाही. मे बी माझ्याकडे तो वर्ग नाहीये. हम्म. म्हणजे माझा फॉलोअर्सच तो आहे की जी बाई कधी स्वतःसाठी ₹1000 बिना विचार करून खर्च केलेला असा माझा फॉलोअर बेस नाही, नाहीये. बरोबर आहे. विदर्भ आपल्या अमरावतीमध्ये ₹1000 स्वतःवर खर्च करणे, तेच जर त्या बाईला म्हटलं की तू मुलावर खर्च कर तर ती बिंदास्त करेल, पण ती खरं म्हणजे स्वतः नाही. प्रज्ञा, तू रिस्टार झाली आणि तुला लोक फेमस झाले, हे रूप तर ठीक आहे, म्हणजे हे सार्वजनिक रूप आहे. पण मला जे रूप आवडलं ना तुझं, ते तुझं रूप पाहिलं तर मी एक स्त्री म्हणून किती भूमिका तू निभवल्या, हा. याच्यावरचं पुस्तक काढलं पाहिजे. म्हणजे उद्या जर जमलं ना, मला ते कोणी विचारताना असं की तुम्ही बाकी लोकांबरोबर तुमची कंपॅरिझन कशी करता, मी करतच नाही. खुश शकत नाही. माझी कंपॅरिझन माझ्या स्वतः सोबत आहे, कारण या वयात एक मुलगी, एक गर्लफ्रेंड, एक सून, बायको, आई आणि विधवा असे सगळे रोल मी निभावते. सगळ्यांचा अनुभव माझ्या गाठीशी एक रोल आहे. राहिला आहे महत्वाचा, की अलीकडे असं म्हटलं गेलं आहे की सिंगल पॅरेंट्स. खरं म्हणजे हा शब्दावर म्हणलं थोडंसं ऑब्जेक्शन आहे की आई ही सर्वार्थानच आई असते. म्हणजे तसे तुम्ही संसारामध्ये बघा, म्हणतो पण की बापाचा मोठा रोल आहे, पण तो निभवतो, असं नाही की निभवत नाही. पण समजा तो नसेल तर आई पूर्ण तोही निभवते. हो. बाप असं नाही करू शकत. पण या गोष्टीची एक काळी बाजू ही आहे की जर कुणाच्या बापाचा आधार कार्ड नसेल तर आजही त्या मुलाला कास्ट सर्टिफिकेटसाठी, आधार कार्डसाठी प्रॉब्लेम येतो. कुठेतरी त्या सिंगल मम्मी जिनी 9 महिने दिले, जिनी इतक्या वेदना सहन केल्या, तिचं एक तरी सर्टिफिकेट लागू दे. तुझा लेकरू घेऊन तू आता त्याला मोठं करते, तुला आई वडिलांचा सपोर्ट आहे, हे सगळं फॅमिली सपोर्ट असतोच, पण त्याला मग वडील नाहीयेत हे जाणीव होते ऑब्विसली. ती त्याला लहानपणापासूनच नाही, आता नाही म्हणत तो, पण त्याला लहानपणापासून ते बघितलंय ना त्यांनी, की आता जसं तिथे तो क्लासेसला वगैरे जायचा तर ते सगळं मीच करायची, घरचे कामं मीच करायची, अखिलेशचं मीच करायचं. तर त्यांनी ना ते कधी हे नाही केलेलं आहे, म्हणजे बाप काय असतो ते त्यांनी फील नाही केलेलं आहे. म्हणजे जसं की अखिलेश खूप छान टेनिस खेळायचे, याच्यात पण ते कुठेतरी जीन्स मध्ये आलंय, पण कसं आहे की मी ते नाही करू शकत ना. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे प्रज्ञा, की साधारणतः तरुण वयामध्ये, म्हणजे लग्नाचे आता 40-30 वर्ष झाले, 25 वर्ष झाले तर आपण समजू शकतो, पण तुला 8ला वैवाहिक जीवन सुरू झालं आणि अवघ्या 6 वर्षात ब्रेक झाला, म्हणजे वैवाहिक जीवन डिस्टर्बच झालं ना तुमचं. एक फ्रस्ट्रेशन येतं, म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज होतं भाग वेगळा, हे अरेंज मॅरेज असतं अजून भाग वेगळा, पण आपल्याच नशिबात का असा प्रश्न जनरली विचारतात. तुला आला कधी प्रश्न? आला. मी काय सांगितलं की मी स्वतःला, मला जर काही झालं असतं तर हा प्रश्न कदाचित माझ्या मनात आला नसता, पण ते त्या अशा व्यक्तीला झालेला आहे की मी कधी त्याच्या तोंडून कोणासाठी वाईट शब्द किंवा बदलाची भावना म्हणा किंवा असं मी ऐकलंच नाही त्या व्यक्तीला. हे तर जेव्हा मी माझ्या शौनकला सांगते की चांगलं वागल्याने तुमच्यासोबत चांगलं होतं, तर तो डिनाय करतो. नाही, त्याचं खरं म्हणजे ते कॅल्क्युलेशनच नाही आहे. चांगला वाईटचा बॅलन्स असा नाही, जे निसर्गानं जे द्यायचं ते देत आहे, त्यात तर काही कॉम्प्रोमाइज नाही करत आहेत. पण जेव्हा तू सिंगल पॅरेंट्स म्हणून काम करायला लागली, म्हणजे तुला आलेच जबाबदारी 24 पासून 2 वर्ष झाले आहेत, कुठे वाईट कुठे चांगले अनुभव आले? आता आपल्या समाजात सत्य असं आहे, आपण दोघे खूप मॅच्युअर्ड लोक आणि सोशल मीडिया मधले लोक, बायला नवरा नाही आहे, 100 नवरे करून देतात ना लोक, पण ते तुम्हाला हे करायचंय ना त्यांना. मी काय म्हणते, तुला अनुभव काय आहे? तुम्हाला मला कसं जज करायचं आहे हे मी नाही डिसाईड करू शकत. अजिबात नाही. ते तुमच्या संस्कारावर, तुमच्या लाईफच्या अनुभवावर, तुम्ही तुमच्या सराउंडिंग मध्ये कुठल्या लोकांसोबत राहता त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता. तारेवरची कसरत कशी करते तू? कारण एक तर तू स्टार आहे म्हणजे आहेच, आणि स्टार बद्दल तर गॉसिप करायला आमच्या खूपच संधी असते. असं नाही की फक्त मेल करतात गॉसिप, मेल कमी करतात, फिमेल जास्त करतात. तुला अनुभव सांग ना जरा. ते एक ती बाजू मजेशीर आहे आणि ती ऐकली पाहिजे. नाही, आहे ना, आहे, तिला ऍटिट्यूड आहे, ती अशी आहे, ठीक आहे, आहे तर आहे, आता मी काही नाही करू शकत. पण माझं काय म्हणणं आहे की तुम्ही ना इझिली जज करता.
येस. तुम्ही नाहीच, इंडियात ना लोक इझिली जज करतात आणि त्याला काही हे नाही. ते तुम्हाला चालण्यावरून जज करतात, ते कपड्यावरून जज करतात, ते तुमच्याकडे पैसा याच्यावरून जज करतात, त्याला काही हेच नाही आहे. करेक्ट. माझं एक साधं सरळ म्हणणं आहे हम्म. की नवऱ्याच्या पगारावर भाजी पोळी ताटात ठेवून 2 टाइम सट्ट खाऊन सोफ्यावर लोळून तुम्ही मला जज करायचं नाही. प्रज्ञा राऊतनी आपल्या जीवनाचा असा एक पूर्ण कालपट तुमच्यासमोर उघडलाय. कारण म्हणजे स्टार म्हटल्यानंतर आम्हाला फक्त चमकती दुनिया दिसते, तिचं ते हसणं दिसतं, ती सतत हसलेलीच पाहिजे आम्हाला, आणि तिने मेकअप केला पाहिजे, तिचे सुंदर सुंदर साड्या पाहिजे, पण तिचं डोळ्यातले अश्रू सुद्धा अगदी कॉस्मेटिक पाहिजे, की ती असे ग्लिसरीन लावून अश्रू वगैरे. पण हे नाही जीवन. जीवन ते सगळे पदर आहे. मी आता प्रज्ञाला तिच्या स्त्री असण्यावर बोलणार आहे. प्रज्ञा, तुझा पार्टनर निघून गेला आयुष्यातून, आणि नंतरच्याच दिवसात एक तर तुझं रूप एका नायिकेसारखं आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे की लगेच लोक सल्ला दिला असेल तुला. काही दिवसात लोकांनी कोणता दिला असेल पहिला सल्ला? आता तुला जो ते आहे, पण त्याचं ना एक मला वेगळं हे येतोय. म्हणजे कसं आहे की माझ्या जागी जर एखादा मेल असता तर तो सल्ला लवकरात लवकर दिला गेला. 13व्या दिवशी देतात. 13 म्हणजे त्या मीटिंग मध्ये ठरतच की दुपट्टे बदलण्यापूर्वी बदल आणला. समाज किती हे आहे, म्हणजे सगळं कसं कन्व्हिनियंटच्या नुसार चालू आहे. इकडे तुम्ही स्त्रीला अबला म्हणता, ती एकटी सर्वाईव्ह करू शकत नाही असं म्हणता, आणि तुम्ही बघत आहे की लग्न झाल्यावर ती बिलकुलच माणसाच्या याच्यावर जबाबदाऱ्या टाकून ती मोकळी होते. तिचं आपलं चालू असतं किचन, घर, ते नातेवाईक, बस. आणि जेव्हा अशी वेळ येते तेव्हा हा समाज तिला का नाही म्हणत? जसं एखाद्या मेलला म्हणू शकते की पार्टनरची गरज आहे तुला, तर तसं त्या स्त्रीला का नाही म्हणत? नाही म्हटलं, नाही, कोणीच नाही म्हटलं. मे बी कोणाच्या डोक्यात आलं असेल, म्हणजे माझ्या आई बाबांच्या म्हणा, अजून कोणाच्या, पण नाही असं कोणी प्रस्ताव आणला नाही. पण हे मी विचार करते ना, किंवा जेव्हा माझा पॉडकास्ट बघितला जातो तेव्हा अनेक मेलचे पण मला मेसेज येतात की, म्हणजे असं नाही की ते मला अप्रोच करतात, पण त्यांनी कधीतरी त्यांचा जोडीदार गमावलेला आहे. मग कोणाचा जोडीदार असं असतो की डिसीजमुळे गमावला, मग ते असं नाही ना की त्यांच्यात बॉन्डिंग नसतं हे, पण मग त्यांच्यावर वेगळं प्रेशर टाकलं जातं घरच्यांकडनं म्हणा किंवा सोशल, की आता तू लग्न कर. त्याला नसते लग्न करायचं दुसरं, कारण त्याला असं वाटतं की मी त्या दुसऱ्या स्त्रीला इतकं. मग तू जेव्हा आता प्रवास करायला लागली जीवनाचा, आपल्या आता म्हणजे नवरा जरी घरी असेल, आजारी असेल, पण तो नवरा असतो, आणि मग तो मंगळसूत्र तुझं जे असतं, आता आपण सगळं असं विचार करणार पैकी की कुंकू लावलाच पाहिजे, नवरा गेला म्हणून काही सगळं बदलायचं नाहीये, इथपर्यंत आपण सगळे आलो आहोत. अरे पण तेही कन्व्हिनियंट नुसार आहे ना तुमच्या. आता मी सोशल मीडियावर आहे, तुम्हाला माहित आहे की हिच्या मिस्टरांना असं झालेलं आहे, इनी मंगळसूत्र घातलं काय, इनी कुंकू लावलं काय, पण ते त्यांच्या इथे नाही जात आहे ना. समाजाचं दुःख आहे ना. मग हे का असा अनुभव आला का की आता अनुभव म्हणून सोडून द्या, सांग नाही का, अरे सांग असं आलंच असेल की कोणतरी प्रपोज केलाय? प्रपोज असं नाही म्हणता येणार, पण आले ना असे अनुभव, कोणाला नाही आले, पण ते इथे सांगायला. म्हणजे अधिकृत एखाद्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवणं वेगळी गोष्ट, वेगळी लग्नासाठी प्रस्ताव ठेवणं वेगळी गोष्ट, वेगळ्या प्रकारे प्रस्ताव ठेवणं वेगळी गोष्ट. असे अनुभव येतात का? येतात ना. तू तर एवढी मॉडर्न लाईफ मधून जगून आलेली आहे, तर तुला किमान त्यांनी, म्हणजे मी 15 वर्ष US मध्ये जाऊन मी माझं हे वाढलं एवढं, पण 15 वर्षानंतर परत आल्यावर माझ्या देशातल्या लोकांचं ते तेवढंच राहिलं. प्रज्ञा राऊत माझ्यासोबत आहेत, आणि प्रज्ञा आणि मी केवळ रील स्टार, सोशल मीडिया मधले असं वगैरे आम्ही चर्चा करत नाही. मुळामध्ये मानवी नात्यांची, स्त्रीच्या विश्वाची, तिच्या वेगवेगळ्या जीवनातल्या अनुभवाची. आणि प्रज्ञा हे एक खूप सजीव असं उदाहरण आहे. त्याचं कारण असं आहे की ती उघड्या डोळ्यांनी सगळं बघते, आणि मग त्याच्यासाठी तिची स्वतंत्र मतं आहेत, निरीक्षण आहे, याला एक दर्जाही आहे. हे एका सोशल मीडियावर असलेल्या रील स्टारची मुलाखत नाही आहे, किंवा गप्पा नाही आहे, किंवा आम्ही ते सगळं बोलू इच्छितो की जे एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये होतं. प्रज्ञा, आपण इथे थांबलो होतो की जेव्हा एका बाईला नवरा नाही आहे आता, हे समाजाला माहीत असते, आणि तिचं वय तरुण असते बहुतेक. आता खरं म्हणजे पुरुषांच्या नजरेला तरुण काय, म्हातारे काय, नजर आहे, पण तरी एक सामान्यतः जिचं उपवारायचं वय असू शकते. तुझा स्वतः अनुभव मला ऐकायचा आहे की जेव्हा
पार्टनर होता हम्म. आणि पार्टनर नव्हता, यामध्ये काय फरक वाटला समाज वावरताना? समाजाचा काय फरक आहे ते म्हणण्यापेक्षा आपण स्वतःला कसं हे करतो त्याच्यावर ते डिपेंड आहे. हम्म. आता तुम्ही जर बघितलं, मी 1 नंबरची उद्धट आहे, हो. पण मी आहेच. हम्म. ज्या लोकांनी मला लहानपणापासून बघितलेलं आहे त्यांना माहित आहे. हम्म. आणि माझं तरी मला असं वाटतंय की जेथपर्यंत तुम्ही बोट देत नाही तिथपर्यंत तुमचा हात कोणीही पकडत नाही. हम्म. आणि काही काही लोक आहे, काही काही बायका आहेत जे याचं भांडवल पण करतात. हम्म. पण मग त्यामुळे काय होतं की सगळ्याच महिलांना त्या दृष्टीने बघितल्या जातं. बरोबर. पण आपल्या समाजाच्या अशा खूप गोष्टी आहे की जिथे तुमचा पुरुषांसोबत संपर्क येतो. येणारच आहे. म्हणजे जर तुम्ही वर्किंग असाल हम्म. किंवा हे, तर जे आता नाही टाळतायत ते नाही टाळतायत. पण काय आहे की आपलं हे आपल्याच हातात आहे. चांगला वाईट असं अनुभवाचं वर्गीकरण केलंच समजा, हम्म. तर तुला आलेला वाईट अनुभव काय असेल जो अपेक्षित नव्हता तुला? तू जरी विदेश फिरून आली आहे, विदेशात राहिलेली आहे, पण तुला ते अपेक्षित नव्हतं, असं काय? मी ते सांगत आहे ना की विदेशात जाऊन माझी बुद्धी एवढ्याची एवढी झाली, पण इकडच्या लोकांची बुद्धी तेवढीच राहिली. तर तुला काही वाईट अनुभव आला आहे ना? आता ते कोणाला नाही. आता ते माझ्यासारख्या नाव गाळून सांगू शकते तू प्रसंगातलं? माझ्यासारख्या प्रत्येक स्त्रीला हे अनुभव आलेच तू तर असतील. फार सक्षम व्यक्ती आहे, कारण तुला तर ते डोळेही आहेत. म्हणजे सौंदर्याचे बघणारे डोळे माहित नाही मला काय असतात, पण मला माहित आहे की प्रज्ञाकडे प्रज्ञेचे स्वतःचे डोळे आहेत. आणि ही की सामान्य व्यक्ती नाही आहे. तुम्हाला वाटते तेवढं ते रील स्टार वगैरे हवेत गेलेली बिलकुलच नाही आहे. फार फायटर आहेत ते. मला ते वाटतं की नाही, मी अजूनही जमिनीवर पण आहे. तरी काही ट्राय झाले. ते सांगते ना मी, बोट दिल्याशिवाय कोणीही तुमचा हात पण असं तुझा पकडत नाही. पिछा बिछा केला, फॉलो केला, रात्री कॉल केला? आम्ही तर म्हणतो फॉलो करा इंस्टाग्रामवर, फॉलोवर वाढवा आमचे. मी तर सांगेल की मंडल न्यूजला तुम्ही फॉलो करा. तुम्ही सांग ना जरा, म्हणजे मंडल न्यूजला आमच्या सबस्क्राईब करा, फॉलो करा. तुम्हाला प्रज्ञाला पुन्हा पुन्हा ऐकायचं आहे. आता आमचा ब्रेक झाला होता, प्रज्ञाशी माझा डायलॉग झालाय की प्रज्ञाची अनेक विषयात नावाप्रमाणे मतं आहेत. प्रज्ञावान आहे ती आणि मतं असायला पाहिजे, आणि ती धडाकेबाज आहे. म्हणजे तिचे मतं तुम्हाला पटतील किंवा नाही पटतील, दोन्ही पर्याय. असं नाही म्हणत ती स्त्रियांची, मी स्त्री आहे म्हणून मी स्त्रियांची बाजू घेऊन बोलेल, असं तिचं नाही आहे स्वरूप. जे योग्य आहे ते बोलेल. मला अनुभव पुन्हा तो क्रॉस करायचा आहे, त्या मुद्द्यावर थोडा क्रॉस घ्यायचा आहे तुझा, की तुला अनुभव आले, तुझे अनुभव मला जरा ऐकायचे आहे. जनरली स्त्रिया काय करतात, ते अनुभव लपून तरी ठेवतात किंवा गिल्टरी महसूस करतात. मला असं नव्हतं, पण तू ते ऑब्झर्व केलंय त्यांना. काय एखादं प्रसंग नाही आहे ना? जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्या घरात उठतो बसतो, तो तुमच्या फ्रेंड सर्कलचा भाग असतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जेव्हा असं अप्रोच केलं जातं तर मग शहाणपणे येतं ना, ते यायला पाहिजे ना. त्याच्यातून मग माणूस शहाणा होतो, म्हणजे बाया माझ्यासारख्या. अर्थात. मग तू म्हणाली की जेव्हा ती विधवा आहे, आपल्याकडे खरा हा शब्द वापरू नये, असं म्हणूया की जोडीदार नसलेला, हा शब्द फार विदूर कोणी म्हणत नाही. आहे शब्द मराठीमध्ये की ज्याची वाईफ गेली, बायको गेली, त्याला विदूर म्हणतात. पण कोणालाही आजपर्यंत मी बघितलं नाही की हे विदूर आहे. पण विधवा मात्र जरूर म्हणतात. फार दुर्दैवी शब्द आहे, वापरू नये. पण तुला जोडीदार नाही आहे हे जेव्हा समाजाला माहीत पडलं, तेव्हा मग पुरुषांच्या नजरा आणि स्त्रियांच्या नजरा कसं वर्गीकरण करते? नाही, स्त्रिया आमच्या इन्सिक्युअर आहेत. त्यांना त्यांचं काय चुकते हे नाही, त्यांना दुसऱ्या स्त्रीवर ब्लेम टाकून मोकळं व्हायचंय. अच्छा. इन्सिक्युअर आहे बाया आमच्यासारख्या स्त्रियापासून, इंडिपेंडंट आहे. आमच्या म्हणजे या ज्या विधवा स्त्रिया आहे यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये कधीही यांचे जे फ्रेंड असतात ते त्यांच्या मेल फ्रेंड्स, जसं मी, तर ते कधीही त्यांच्या बायकांना हे म्हणू शकत नाही की ती बघ ते कसं व्यवस्थित मॅनेज करत आहे. तो आदर्श नाही, ते इन्सिक्युरिटी येते आम्हाला. आणि अजून मी एक सांगेल की